बबनराव पाचपुते यांच्या भाजपमध्ये आगमनाच्या घोषणेने भाजप नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेमुळे श्रीगोंदा मतदारसंघात कमालीची नाराजी पसरली आहे। बबनराव पाचपुते हे गेल्या 30 वर्षांपासून श्रीगोंदा मतदारसंघात आमदार आहेत। एवढंच नाही तर राष्ट्रवादीकडून 9 वर्ष मंत्रिपदावर देखील राहिलेले आहेत। मात्र श्रीगोंदा मतदारसंघाचा विकास न होता भकासच झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय। त्यातच मोदी फिवर असल्याने आणि परिवर्तनाची गरज असल्याने भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा कौल आहे। सुवर्णा पाचपुते भाजप जिल्हा महिला अध्यक्ष असून उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती। मात्र बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपातले सर्व निष्ठावंत नाराज झालेत। लोकसभेला माझ्याबरोबर सर्वसामान्य जनता राहिली, मी पुढे आले आणि ह्या लोकांनी मला साथ दिली। आज जर पक्ष ह्या माणसाला, ह्या बबनराव सारख्या माणसाला जर पक्षामध्ये घेत असेल तर मला वाटतं मी लोकांना काय उत्तर देऊ। ज्याप्रमाणे नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे। बबनराव पाचपुते यांना गेल्या 30 वर्षांपासून भाजप विरोध करत असून संघर्ष करत आहे। त्यामुळे ज्या दिवशी बबनराव पाचपुते भाजपमध्ये प्रवेश करतील तो दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाईल अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमधून येत आहेत। विरोधकांचं हे आव्हान बबनराव पाचपुते कसं पेलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।